आम्हाला गोळ्या घालायच्या असेल तर गोळ्या घाला, पण आम्हाला जाऊ द्या. तुमच्या पाया पडतो. आम्ही उपाशी पोटी आम्ही अन्नाचा कणही खाल्ला नाही. आम्हाला जाऊ द्या, आम्हाला आंदोलन करू द्या. आमच्या हाती दगड नाही, आमच्या हाती काडी नाही, आमच्या हाती कोणत्या प्रकारचे शस्त्र नाही. आम्ही महात्मा गांधींची जी दांडी यात्रा काढली होती, तसं पुढे दांडी यात्रा आम्ही तिथपर्यंत झालो. त्यानं सरकारने आमचे कपडे काढले, त्या दाखवायसाठी आम्हाला तिथपर्यंत जाऊ द्या. तुमच्या पाया पडतो, आम्हाला अडवू नका. मग आम्हाला जाऊ द्या साहेब, भेटू द्या ना. आमच्या एखादा कार्यक्रम असला तिथं लाखो नागरिक असतात. एक मिनिट थांबा. गोरेगाव पोलीस स्टेशन आपण 1000 फोन उचलले मित्रांचे सगळ्यांचे. त्याला लोकेशन सांगितलं ना. लोकेशन जर नसतं कर्जतला सांगितलं ते तिथपर्यंत आले असते का? आम्ही नक्षलवादी हो का? आम्ही आतंकवादी आहो का? मग आमच्या फोनवर आमचं एवढं का आम्ही बंद केलं? कुठं बंद केलं आम्ही? 1000 फोन उचलले मॅडम. 1000 फोन उचलले. 1000 नाही. आम्हाला जाऊ द्या. तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला मारायचं मारा. आणि इथं झोपतो तुमच्या वागणं आमच्या अंगावर करा. वागणं आमच्या अंगावर करा. आम्ही जातो. आम्ही तुम्ही आम्हाला अडवू नका. मी आज मोठा याचा कार्यक्रम घेतला आम्ही आमच्या 11वरती. आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही काय कोणत्या रोडच्या ठिका मागायसाठी आलो नाही. 4-2 शाळेच्या लायसन्ससाठी आलो नाही. आमच्या बापाच्या धामाच्या दामाला भाव नाही. आम्हाला भाषा घ्यायची वेळ आली. सरकारनं उघडं मागणं केलं म्हणून तिथपर्यंत चाललो. तुमचं आणि आमचं काहीच नाही आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणले होते मॅडम तुमच्या भावना पोहोचते. बापच्याला त्यांना दिसलं जिल्हाधिकारी कशाचा मॅडम अशा मागं मंत्रालयात बैठक लावली भाऊ आमची. त्याने असंच वापस पाठवलं आम्हाला. ऐका मॅडम, आमची पीएचडी झाली याच्यात. आमची पीएचडी झाली. तुम्ही गोड बोलणार, त्यांच्याशी गोड बोलणार, त्यांना जमा करणार आणि मग तिकडे वेळच मिळाली नाही. मग तिकडे असंच झालं. मग ते म्हणतात 4 लोक आला. मग साहेब आता मीटिंगमध्ये